हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत रवा आणि बटाट्याचा एकदम छान आणि क्रिस्पी नाश्ता. तर त्याच्यासाठी हिरवा मसाला आधी काढून घेऊया. तर इथे 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या आणि एक लाल मिरची पण घेतली. 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्यात, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. आता हे छान बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत इथं पॅन गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये एक 1.5 वाटी मी पाणी टाकणार आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजणार त्याच वाटीने पाणी घ्यायचं. तर 1.5 वाटी इथं पाणी लागणार आहे आपल्याला. थोडंसं हलकंसं कोमट पाणी झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आणि त्या मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला आहे. त्याच्यात एक 2-3 चमचे फक्त पाणी टाकून तो हलवून छान तो पण राहिलेला मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा. पाणी आपल्याला जास्त उकळवायचं नाही आहे. त्याच्यासाठी मी इथं गॅस एकदम स्लोच ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाले बाकीचे टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचाच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. कारण आपण हिरवा मसाला वाटलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त तिखट करायचं नाही आहे. तर फक्त थोडासा कलर चेंज म्हणजे व्हावा त्याच्यासाठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ते स्किप करू शकता. नसेल तर फक्त हिरवा मसाला टाकला तरी चालतो. आणि आता त्याच्याबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. हे छान पाण्यात मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर मी इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि उकडून किसून घेतलेले आहेत. म्हणजे जेणेकरून ह्या पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकू ते छान मिक्स होतील आणि आपल्याला त्याला एक्स्ट्रा शिजवण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे ते आधीच उकडून घेतलेत मी. आता बटाटा छान किसलेला मिक्स झाला पाण्यात, की याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा. आता ज्या म्हणजे वाटीने आपण पाणी मोजलंय, त्याच वाटीने इथं रवा मोजून घ्यायचा. आता त्याच वाटीने 1 वाटी इथं रवा टाकून घ्यायचा. पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही, कारण काय होतं उकळी जर आली तर पटकन रवा शिजतो आणि त्याचे असे म्हणजे गोळे गोळे तयार होतात आणि मध्येच कुठंतरी कच्चा रवा लागतो. तर स्लोच गॅस ठेवायचा, पाण्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. जरी उकळी आली तरी गॅस बंद करा आणि थोडंसं पाणी नॉर्मल याच्यावर आलं की तुम्ही रवा टाकून परत गॅस चालू करून म्हणजे रवा छान मिक्स होईल आणि परत गॅस चालू करून 2 मिनिट आपण याला वाफ देऊन घेऊया. आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्याला कुठेही म्हणजे याला गाठी झालेल्या नाही आहेत रव्याच्या. छान मिक्स झाला आहे रवा. अशा पद्धतीने छान मिक्स करून एक फक्त 2 मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची. तेव्हा पण गॅस स्लोच ठेवायचा आहे. रवा छान शिजला जातो. रवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अशा पद्धतीने त्याचा गोळा व्हायला सुरुवात झाली, की लगेच आपण त्याला 2 मिनटं वाफेवर ठेवून देऊया आणि गॅस बंद करायचा. आता इथं बघू शकता तुम्ही मस्त वाफ लागलेली आहे त्याला आणि छान आपला रवा पण शिजलेला आहे. हे मिश्रण गरम-गरमच आपल्या पसरट भांड्यात काढून घ्यायचं. तुमच्याकडे जर केकचा टीन असेल म्हणजे रेक्टँगल शेपवाला, तर त्याला तेल लावून त्याच्यावर पसरून घेतलं तरी चालेल. आता माझ्याकडे इथं ट्रे आहे. म्हणजे आपला सर्व्हिंग ट्रे जो असतो, तो छान खोलगट आणि आयताकृती आहे. त्याला मी तेल लावून घेतलंय आणि गरम-गरमच हे मिश्रण छान पसरून घ्यायचं. जेणेकरून पटकन आळल्या जातं थंड झाल्यानंतर आणि आपल्याला वड्या पाडायच्यात. सो गरम-गरम ह्याला छान तेलाचा हात लावून हाताने असं थापवून घ्यायचं. आणि आपल्याला जशी जेवढी जाडी पाहिजे त्या आकाराचं तेवढी जाडी तुम्ही ठेवू शकता. तुम्ही परातीला तेल लावून परातीत ठेवलं तरी चालेल. तर आता इथं अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि गरम असल्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून थोडंसं थापून एकसारखं मिश्रण करून घ्यायचं. जेणेकरून कुठंही जाड किंवा कुठं पातळ असं राहणार नाही. एकसारखं हाताने पसरून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर आता इथं बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर हे मिश्रण थंड झालेलं आहे. आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं. जेणेकरून आपल्याला म्हणजे शॅलो फ्राय करायला सोपं जाईल. इथं मी छोटे-छोटे रेक्टँगलच्या साईजमध्ये याला कट करणार आहे. तुम्ही बघू शकता सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि कट करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याच्या वड्या खूप छान पडतात. हलकंसं जर कोमट असेल बॅटर तर सुरीला थोडंसं चिटकू शकतं. काही हरकत नाही. थोडंसं साफ करायची सुरी आणि परत ह्याला कटआउट करून घ्यायचं. आता ह्या ज्या वड्या पाडणार आहोत आपण, त्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता. मी इथं शॅलो फ्राय करणार आहे. हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतो आणि मुलांनाही आवडण्यासारखा आहे. इथं वड्या कट करून झालेल्या आहेत. आता साईज याची जास्त जाड ठेवायची नाही, जेणेकरून आपण ज्यावेळेस शॅलो फ्राय करणार आहोत, त्यावेळेस छान दोन्ही बाजूनी म्हणजे क्रिस्पी होतं ते. शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी इथं अर्धा पळी तेल टाकलं आहे. तेल छान चारी बाजूला पसरवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर या बॅटरच्या वड्या खूप छान आणि सुटसुटीत होतात. तेल गरम झालं की थोड्या-थोड्या अंतरावर ह्या वड्या भाजून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि क्रिस्पी नाश्ता तयार होतो आणि गरमागरम सर्व्ह करा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज बरोबर जास्तीत जास्त शेअर करा.